सुंदर मनामध्ये भरली आपलं तरी मी तुम्हाला सांगत होतो, ऐकलं नाही तुम्ही आणि त्या लतीनं. त्याच वेळेला आपणचं ऐकलं असताना तर ती वेळ आलीच नसती भाऊजींवर. सगळं ना त्या लतीमुळं झालंय. तुमच्या तोंडावर घाला 12 वाजेलेत. काय गरज होती कशची? त्या इंदूच्या पोराला मारायची? इंदूचं पोरग लय माजलं होतं. मग तुला काय चरबी कमी आहे का? तुम्ही यात पडू नका. अय लेकरा, अरे असा कुणाचा जीव घेऊन तू सुखी होशील असं वाटतं का तुला? जीवे नाही मारलं मी त्याला. म्हणजे मारायचं होतच ना तुला? हा, कवा धरणं. अरे पण त्याला मारून तुला काय मिळणार आहे? तुम्हाला राजकारणाचं काही कळतं का? नाही ना. स्वयंपाकाचं बघा, चला. दौलत ना वळू आहे, वळू. लई जुनं वैर आहे त्याचं भाऊजींशी. इतके दिवसच कशी हाल नाही केले कुणास ठाऊक. ना आपल्याला काय माहित नाही का? राहून राहून वाटतंय का आपणचं ऐकायला पाहिजे होत. ते सांगत होते एवढं, म्हणजे त्यांना दिसत होतं पुढचं संकट. केवढ्यात पडली ती शर्यत आता. जीवावर भेटली की नाही? हे काय भलतच झालं ते. आणि त्यापेक्षा शर्यतीतनं नाव काढलं असतं ना. आणि शर्यत म्हणजे नुसती शर्यत नाही आलं ते. हा दौलतच्या मनातला आभ्यावरचा राग आहे. त्याचे वडील आमदार आहेत ना, म्हणून माज आहे त्याला. अभ्या शर्यतीत नव्हता तेव्हा काही कमी त्रास दिला होता दौलतनं त्याला? अहो बापू किती म्हणून सहन करणार, तेही त्याला घाबरून. लते हे सगळं बोलायला ठीक असतं. आपण लहान माणसं, बाबांसारख्या मोठ्या माणसाबरोबर लढायची ताकद नाहीये आपली. बापू हे पहा, आता तरी शर्यतीतनं नाव काढा. जेवढं झालं तेवढं लय झालं. मी आलो आब्याला बघून. बापू बापू हा, मग तू उचलत नाहीत ना. पण ती मला सांग, तुला नक्की वाटतंय का हे काम दौलतनेच केले म्हणून? नाही, नाही, मला वाटत नाही. मला खात्री आहे हे दौलतनीच केलंय, कारण मी त्याला तिथं पाहिलंय. काय त्या लतीचा पायगुण आहे. ही आपल्या घरात आली, भाऊजींचं आयुष्य, आपलं घर, सगळं अस्थिर झालं.
आपण सांगितलं पाहिजे म्हणून पत्रिका बघा जरा तिची. 6 महिने झाले लग्न करून नाही आली तर नवरा काय घराबाहेर पडला. काय दिवस आले भाऊजींवर. हे मी जरा गप्प बसते का माय तू. मी कळायला गप्प बसतो आतेबाई. एवढं सगळं झालंय तरी बी तुम्हाला त्या लतीचाच पुळका येतोय का. लतीनं फूस लावली भाऊजींना म्हणून गेले ना ते शर्यतीत भाग घ्यायला. तिथे एवढे वर्ष ती भरत होती शर्यत गावात, पण ती गेले नाही आप्पांच्या शब्दाबाहेर. कधी हिंमत केली का त्यांनी. नाही ना. ती काय लग्न करून आली तर बया, अंगात वारच भरलं भाऊजींच्या. ते स्टंटवर स्टंट करायला लागलेत भाऊजी. आता काय गरज होती ते कुठं टेकडीवर का कुठं वाढदिवस सेलिब्रेट करायची. मला तीच बोलली असणार का लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आहे तर तुम्हाला काहीतरी सरप्राईज दे, काहीतरी स्पेशल कर. झालं मग गेले काहीतरी फिल्मीपणा करायला. केवढ्यात पडला तो फिल्मीपणा पा बरं. हिला ये ना त्याबाई दौलतची पंगा घेते ती. त्याची शिक्षा भाऊजींना भेटते. जाऊ दे त्यांना. येतील परत. परत तर येणारच मी आप्पा. फॅमिलीला सोडून नाही राहू शकत मी. पण आता येईल मानाची ढाल आणि पूजेचा मान घेऊनच. मी दौलतला पाहिलंय तिथं. मी जेव्हा अभ्याला हुडकत होते तेव्हा तो तिथेच होता. हे डेंजर आहे सगळं. आपण ना हे सांगितलं पाहिजे. तू टेन्शन घेऊ नको. अभिनंदनला काही होणार नाही. त्यांची इच्छाशक्ती ना एकदम चबराट आहे. त्या 4-5 दिवसात येतं ते जोकड घेऊन उभे राहतील पाहतो. आबा असा फटका ना आबा त्याला 5 देऊ. आपण ना हॉस्पिटलचा सगळा खर्च त्यांच्याकडनंच करून घेऊ. आलोच मी. आबा. हा बोला सज्जनराव. आबा मी हॉस्पिटलमध्ये. का काय झालं. नाही मला काय नाही झालं. मग ते आपले अभिनंदन राव आहेत ना. कोण. आपणचा मुलगा. अच्छा 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 अच्छा. हा 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 हा. मग त्याचं काय झालं. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. अच्छा. काय झालंय म्हणाला. हल्ला केलाय कोणीतरी त्यांच्यावर. कोणी. कळलं नाही अजून. मग काय नाही आबा. तुम्ही हे मला का सांगताय. नाही म्हणलं शर्यत तोंडावर आली ना. बर मग त्याचं काय. ते दौलतराव. दौलतरावांचं काय. दौलतरावांना बघितलं ना लोकांनी तिथं. कोणत्या लोकांनी पाहिलंय. इथे आता कोणीतरी बोलत होतं ना. ज्यांनी कोणी बघितलं ना त्यांना माझ्यासमोर घेऊन या ना. नाही आबा तसं नाहीये. पण मी सज्जनराव एक काम करा तुम्ही ताबडतोब घरी या. मला तुम्हाला काही पेपर्स द्यायचे आणि तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. आता लगेच.